सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांकरिता एक आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे मित्रांनो. तर मित्र, संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग असतील किंवा इतरही ज्या योजनेमधील जे दिव्यांग बांधव आहेत, दिव्यांग भगिनी आहेत, पात्र दिव्यांग बांधव आणि पात्र दिव्यांग भगिनी ज्यांना हप्ता सुरळीत चालू आहे, फक्त आणि फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून दिव्यांगांकरिताचीच ही आनंदाची बातमी आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना, विधवा माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक या सर्व लाभार्थ्यांकरिता आनंदाची बातमी, त्यांच्या वितरणासंदर्भातली महत्त्वाची अपडेट अजून येणे बाकी आहे मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आणि फक्त सर्व दिव्यांग बांधवांकरिताची अशी एक आनंदाची बातमी आहे की दिव्यांग बांधवांना ऑलरेडी जून महिन्याचे पैसे मिळालेलेच आहेत. जून महिन्याचे पैसे मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांना तो 2500 रुपयाचा हप्ता त्यांना अनुदान पोटी मिळालेला आहे. आता राहिलेला विषय होता जुलैचा. तर तो जुलैचा सुद्धा जूनच्या अखेरीपर्यंत मिळू शकतो का, असे खूप सारे प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधव आणि दिव्यांग भगिनी यांच्याकडून विचारण्यात येत होते. आणि ते त्यांचं विचारणं साहजिक सुद्धा आहे, कारण की जून महिन्याचं जे अनुदान आहे ते मे महिन्याच्या अखेरीस मिळालेलं होतं आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आज अखेरीस आता मिळालेलं आहे. प्रश्नाचं उत्तर म्हणजे असं नाहीये की त्यांचे जुलै महिन्याचे पैसे आता या 2 दिवसामध्ये मिळतील किंवा मिळू शकतात किंवा मिळू शकतील, परंतु कुठे ना कुठे 29 तारखेला, आज 29 जून 2026 ला आज जुलै महिन्याच्या दिव्यांग बांधवांच्या आणि दिव्यांग भगिनींच्या 2500 रुपयाच्या त्यांच्या हप्त्याच्या अनुदानाच्या वितरणासंदर्भात निधीची मंजुरी देण्यासंदर्भातला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, जी एक खूप मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि आता हा शासन निर्णय निघाल्यामुळे, ही निधी मंजूर करण्यात आलेली असल्यामुळे त्यांचे जुलै महिन्याचे जे 2500 रुपयाचं अनुदान आहे ते वाटप करण्याकरिताचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. परंतु आता खूप दिवसापासून आपण पाहतच आहोत की सर्व काही डिजिटल झालेलं आहे, ऑनलाईन झालेलं आहे आणि ही जी प्रक्रिया असते पैसे वाटपाची, अनुदानाची, सर्वच क्षेत्रातील सर्वच योजनांची, मदतीची, अनुदानाची, कर्जमाफीची, ती डायरेक्ट बेनिफिशियरी टू ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून होत असते. आणि आपण खूप दिवसापासून पाहत आहोत डीबीटीचं पोर्टल बंद आहे, एसएएसचं पोर्टल बंद आहे आणि हे पोर्टल बंद असल्याच्या कारणास्तव आता हे पोर्टल 15 जुलैपर्यंत सुरू होतील अशी अपडेट मिळत आहे. काही ठिकाणी, काही कार्यालयामध्ये, तहसील कार्यालयामध्ये तसे झेरॉक्स प्रत प्रिंट आउट करून काढून चिटकवण्यात सुद्धा आलेले आहेत. परंतु एक आपण आशा करूया, कदाचित 15 जुलैच्या अगोदर हे सुरू झालं तर, किंवा डीबीटीच्या व्यतिरिक्त जर इतर व्यवस्थेच्या माध्यमातून, इतर माध्यमाच्या सहकार्य घेऊन, ज्या अगोदर डीबीटी नव्हती त्यावेळेस ज्याप्रमाणे अनुदान वितरित केल्या जात होतं त्यानुसार जर अनुदान वितरण करण्यात आलं तर कदाचित होऊ शकते की या आठवड्याभरामध्येच तुमच्या जुलै महिन्याचा हप्त्याचं वितरण होऊ शकते. परंतु तसं जर नाही झालं किंवा पोर्टल सुरळीत लवकर सुरू नाही झालं तर कदाचित आठवडा, 2 आठवडा अजूनही वेळ लागू शकते मित्रांनो, अशी परिस्थिती आहे. पण आपण आशा करूया, 100% आशा करूया की आठवड्याभराच्या आतच सर्व काही सुरळीत व्हावं आणि तुमच्या हक्काचं जुलै महिन्याचं 2500 रुपयाचं जे अनुदान आहे मित्रांनो, ते आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व तमाम दिव्यांग बांधवांना आणि दिव्यांग भगिनींना मिळण्याकरिता सुरुवात व्हावी अशी एक आशा आपण बाळगूया मित्रांनो. तर मित्रहो, ही होती जुलै महिन्याच्या 2500 रुपया संदर्भातल्या दिव्यांग बांधव आणि भगिनींकरिताची एक आनंदाची बातमी. या व्यतिरिक्त तुमचे कुठल्याही कोणत्याही योजनेचे काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच 100% कमेंट बॉक्समध्ये विचारण्याचा प्रयत्न करा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली बातमी ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना सुद्धा मिळावी याकरिता नक्कीच हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल की नाही बा, फुल नाही फुलाची पाकळी कुठे ना कुठे त्यांच्या अनुदानाच्या प्रक्रियेचं जे पाऊल आहे पुढे सरकलेलं आहे, एकदम संत गतीने थांबलेलं नाहीये. कुठूनच गोड बातमी येत नव्हती, अपडेट मिळत नव्हती, तर ती आता शासन निर्णयाच्या माध्यमातूनच थेट निघालेली आहे. म्हणजे पक्की आहे, खात्रीशीर आहे, कारण GR निघालेला आहे. त्यामुळे आता कुठलाच संभ्रम किंवा खात्रीशीर माहिती मिळाली किंवा खोटी माहिती आहे, खरी माहिती, असं काही कुणाला विचारायचं, सांगायची काही आवश्यकता आता राहिलेली नाहीये. फक्त आणि फक्त वितरण सुरू होणे हे महत्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आणि त्याच्यानंतरच्या एका व्हिडिओमध्ये आणतो, त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.